डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त सर्वव्यापी आंबेडकर ही मालिका एबीपी माझावर सुरू आहे। राजकीय नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीतली महत्त्वाची घटना म्हणजे हिंदू कोड बिलासाठी त्यांनी दिलेला लढा। स्त्रियांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांचं योगदान इथे समजतं। म्हणून मालिकेच्या या 6व्या भागात राजकीय नेते असलेले बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नेहरूजी, माझ्या प्रकृतीची मला आणि माझ्या डॉक्टरांना चिंता वाटते, पण स्वतः डॉक्टरांच्या स्वाधीन होण्यापूर्वी हे विधेयक हातावेगळे करण्याची मला उत्कंठा लागून राहिली। तरी आपण त्या विधेयकाला अग्रक्रम देऊन 16 ऑगस्टला ते विधेयक लोकसभेपुढे विचारासाठी आणावं, म्हणजे सप्टेंबरपर्यंत त्यावरील चर्चा पूर्ण होईल। मी या विधेयकाला किती महत्त्व देतो आणि ते विधेयक लोकसभेनं संमत करावं म्हणून त्यासाठी वाटेल तितके शारीरिक कष्ट करण्यास मी कसा तयार आहे हे पंतप्रधानांना माहीत आहेच। डॉक्टर आंबेडकर, आपण जरा सबुरीनं घ्या। या विधेयकाला आत आणि बाहेर प्रचंड विरोध आहे, आपण हे जाणता। त्यामुळे लगेच न घेता सप्टेंबरच्या आरंभी ते लोकसभेच्या विचारासाठी घ्यावं असं मंत्रिमंडळानं ठरवलं। हे असं कोणतं विधेयक होतं ज्याची काळजी बाबासाहेबांना आपल्या प्रकृतीपेक्षाही अधिक होती? हे असं कोणतं विधेयक होतं ज्यामुळे पुराणमतवादी हिंदू आणि बाबासाहेबांमध्ये पुन्हा एक लढाई सुरू झाली? हे असं कोणतं विधेयक होतं ज्यानं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ दुभंगलं होतं? हे असं कोणतं विधेयक होतं ज्यासाठी बाबासाहेबांनी त्यांची उभी राजकीय कारकीर्द पणाला लावली आणि शेवटी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला? हे होतं हिंदू कोड बिल। Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not only or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. भारत स्वतंत्र झाला आणि आव्हानांचा पर्वत समोर उभा राहिला। या देशाला आता आधुनिक काळाला भिडण्यासाठी घटना हवी होती। ती घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला देणार होते। त्यानं या देशात कायद्याचं राज्य अवतरणार होतं, पण कायद्यासोबत प्रगल्भता येणार का? हा प्रश्न नव्हे, संशय होता, आणि हिंदू कोड बिलानं तो खरा ठरवला। या देशातला बहुसंख्याक समाज हा हिंदू होता। धार्मिक श्रद्धांचा त्याच्यावर पगडा होता। वेदांची, पुराणांची, स्मृतींची भाषा त्यांच्यासाठी प्रमाण होती। जणू ते कायदे होते, पण त्यातून तयार झाली होती एक असमान व्यवस्था, स्त्रियांना हक्क नाकारणारी आणि पुरुषांची बेबंद सत्ता राबवणारी। ती व्यवस्था धर्मशास्त्राचं वेष्टन घेऊन हजारो वर्ष टिकवली गेली होती। या असमानतेवर हे हिंदू कोड बिल घाव घालणार होतं। म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळा कस्टमरी लॉ अस्तित्वात होता, आणि या कायद्यानुसार जे काही अधिकार नागरिकांना मिळत होते त्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांना समान रीतीने वागणूक देण्यात आलेली नव्हती। म्हणजे स्त्री पुरुष विषमतेवर आधारित असे हे सगळे कायदे होते, ज्यांना आपण म्हणतो धर्मशास्त्रावर आधारित कायदे। आणि हिंदूंचं जे धर्मशास्त्र होतं, ज्यामध्ये प्रामुख्याने मनुस्मृती येते, त्या मनुस्मृतीमध्ये जे काही धर्मनियम बनवलेले होते किंवा जे काही आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सामाजिक कायदे अस्तित्वात होते, त्यामध्ये स्त्रियांवर मोठा अन्याय केलेला होता। आणि हा प्रश्न स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारलाच पडला होता असं नाही, तो ब्रिटिशांना सुद्धा पडला होता की एवढे सगळे पंथ, जाती, पोटजाती, चालीरीती असणारे हिंदू नेमके कोण, आणि या सगळ्यांना एका समान पर्सनल लॉ मध्ये बांधायचं कसं? त्यासाठी ब्रिटिशांनी एक समिती स्थापन केली, सर BN राव यांच्या अध्यक्षतेखाली। ही समिती देशभर फिरली, अनेकांशी बोलली, आणि त्यानंतर त्यांनी एक बिल तयार केलं। 1946 पासून हे बिल कायम केंद्रीय विधिमंडळासमोर यायचं आणि या न त्या कारणानं परत जायचं। हेच ते हिंदू कोड बिल।
पहिले पंतप्रधान झालेल्या नेहरूंना देशाची नव्यानं बांधणी करायची होती, त्यासाठी सुधारणा आणणारे नवे कायदे हवे होते आणि म्हणूनच त्यांनाही हवं होतं हिंदू कोड बिल. आणि एकच व्यक्ती हे करू शकणार होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच नेहरूंनी या बिलाचं पालकत्व डॉक्टर आंबेडकरांकडे सोपवलं. पुराणमतवादी हिंदूंचा या बिलाला विरोध होताच, पण डॉक्टर आंबेडकरांनी त्याचं पालकत्व स्वीकारताच या देशामध्ये दोन उभे गट पडले. रूढी आणि आधुनिक विचार यांच्यात संघर्ष सुरू झाला. बाबासाहेबांनी आपलं विधेयक पहिल्यांदा 12 ऑगस्ट 1948ला संविधान सभेसमोर मांडलं. हिंदू समाज पहिल्यापासून हे मानत आलाय की कायदे बनवण्याचा जणू त्याला अधिकारच नाहीये. हे काम देवाचं आहे, नाहीतर स्मृतींचं. म्हणूनच हिंदू समाजात कित्येक पिढ्यांपासून काहीही बदल झाला नाही. स्वतःच्या सामाजिक, आर्थिक आणि वैधानिक आयुष्यात बदल करण्याचं आपलं उत्तरदायित्व त्यानं कधीही मानलं नाही. पहिल्यांदा हिंदू समाजाला हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यासाठी आपण या विधेयकामुळे तयार करतो आहोत. ब्रिटिश सरकारनं हे विधेयक जिथं सोडलं, बाबासाहेबांनी तिथून ते पूर्णत्वास नेलं. वाद घडत राहिले, वातावरण धगधगत राहिलं, पण त्या दरम्यानही बाबासाहेब सतत 4 वर्ष या विधेयकावर काम करत राहिले. यावेळेस त्यांचं लक्ष होतं ते धर्मनियम जे हिंदू स्त्रियांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवत होते. पुरुष अनेक लग्न करू शकत होता आणि पत्नीला वाऱ्यावर सोडू शकत होता. हिंदू कोड बिलानं बहुपत्निकत्वाला लगाम घातला, घटस्फोटाचा नियम आणला, पत्नीला पोटगीचा अधिकार दिला. वारसानं आलेल्या मालमत्तेमध्ये स्त्रीला हिस्सा नव्हता. या बिलानं तिला वडिलांच्या संपत्ती आणि मालमत्तेमध्ये मुला इतकाच हिस्सा दिला. विधवा स्त्रियांना संपत्तीवर अधिकार दिला आणि त्यांच्या पुनर्विवाहालाही मान्यता दिली. या बिलानं आंतरजातीय विवाहांनाही कायदेशीर मान्यता दिली. धर्मनियमांवर चालणाऱ्या तत्कालीन हिंदू समाजासाठी अशा तरतुदी असणारं हिंदू कोड बिल हे सुरुंग होतं. त्या सुरुंगाचा स्फोट होणार होता आणि तो तसा झालाही. यामध्ये काय काय दिलं त्यांनी की घराच्या मालमत्तेमध्ये घरातील मुलींना, त्या विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या, त्यांना घरातल्या मुलांप्रमाणे हक्क दिला. घरातल्या एखाद्या स्त्रीचा पती वारलेला असेल तर त्या विधवा स्त्रीला मालमत्तेमध्ये हक्क दिला. त्यांनी पुन्हा काय केलं की लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाते तर त्यावेळेला सुद्धा तिचा माहेरच्या संपत्तीमधला वाटा त्यांनी द्यायची भूमिका त्या हिंदू कोडमध्ये घेतली. कारण तिची ती मालमत्ता आहे माहेरची आणि तिच्यामध्ये तिचा वाटा आहे, तो कायदेशीर वाटा आहे. ते सुद्धा अपत्य आहे वडिलांचं. मुलाला जसा वाट्याचा अधिकार आहे तसं स्त्रीलाही वाट्याचा अधिकार आहे. आणि आपल्या देशामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आर्थिक अधिकार मिळत नाही किंवा आर्थिक संपत्तीमध्ये त्यांचा वाटा असत नाही तोपर्यंत त्याची कुटुंबात असू द्या नाही तर समाजात असू द्या दखल घेतली जात नाही. त्याला मूल्य, त्याला महत्त्व दिलं जात नाही. आणि नेमकं बाबासाहेबांनी हेच ओळखलं होतं की स्त्रियांना जर आपण मालमत्तेत अधिकार दिला, जर त्यांना संपत्तीमध्ये अधिकार दिला आणि तिला सासरच्या आणि माहेरच्या संपत्तीमध्ये अधिकार दिला तर त्या स्त्रीचा आवाज कुटुंबामध्ये ऐकला जाईल, तिला महत्त्व दिलं जाईल, तिला संधी दिली जाईल. या प्रकारचं एक वातावरण त्यांना चांगलं निर्माण करायचं होतं. जर हिंदू संस्कृती किंवा हिंदू समाजाचं रक्षण तुम्हाला करायचं आहे तर त्यात ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायला मागे पुढे पाहू नका. सुधारणांना वाव द्या. हे विधेयक फक्त त्या सुधारणा आणणार आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही. पंडित नेहरूंनी तर या विधेयकाला इतकं प्रतिष्ठेचं बनवलं की सरकार आणि सत्ता गेली तरी 72 अशा पराकोटीला ते पोहोचले. पण मंत्रिमंडळातल्या आणि काँग्रेसमधल्या अनेकांचा या बिलाला विरोध होता. सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या विरोधामध्ये आघाडीवर होते. पुराणमतवाद्यांचा आक्षेप हा होता की या बिलामुळे हिंदू कुटुंब पद्धती मोडून पडेल. आणि दुसरा प्रश्न हा होता की डॉक्टर आंबेडकर हे फक्त हिंदूंसाठीच कायदा का आणत होते? सर्व धर्मांसाठी एक युनिफॉर्म सिव्हिल कोड का नाही? डॉक्टर आंबेडकर आक्षेपांना न थकता उत्तरं देत होते. जानेवारी 1950 मध्ये मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात बाबासाहेबांचं एक भाषण झालं. हिंदू कोड बिल ही आमूलाग्र बदल घडवणारी किंवा फार क्रांतिकारक गोष्ट आहे हे म्हणणं चूक आहे.
ते विधेयक जरी प्रगतीचे नवे मार्ग चोखाळीत आहे तरी जुन्या चालीरीतींना या विधेयकाचा विरोध नाही. नवीन राज्यघटनेनं सर्व देशासाठी एक दिवाणी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड करण्याविषयी आदेश दिलाय. काही शाखातील हिंदू कायद्याचं एकसूत्रीकरण करणं आणि काही बाबतीत कायद्यात सुधारणा करणं हेच हिंदू कोड बिलाचं उद्दिष्ट आहे. हिंदूंच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर नियंत्रण करणारे सर्व देशात एकाच पद्धतीचे निर्बंध असावेत हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं हिताचंच आहे. हिंदू कायद्यात सुधारणा करण्यात येते तो हिंदू समाज कायद्याच्या पुनरुज्जीवनास विरोध करायला असमर्थ आहे म्हणून नाही, तर भारतभर हिंदूंच्या कायद्यामध्ये एक सारखेपणा असावा म्हणून. हिंदू कोड बिल ही सिव्हिल कोडची एक पायरी आहे. कायदे सहज समजण्यासारखे असावेत. ते देशात कोणत्याही भागात सर्वांना सारखे लागू झाले पाहिजेत. या उठलेल्या वादळानंतर कायद्यामंत्री डॉक्टर आंबेडकरांचा पहिला प्रयत्न फोल गेला. पण हार मानतील ते बाबासाहेब कसले. त्यांनी 5 फेब्रुवारी 1949ला पुन्हा एकदा हिंदू कोड बिल संसदेमध्ये आणलं. या मधल्या काळामध्ये बरेचसे बदल झाले होते. संविधानानुसार या देशामध्ये संसदीय कार्यपद्धती लागू झाली होती. त्या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते आता या देशाचे पहिले राष्ट्रपती झाले होते. या हंगामी संसदेचे जे सभासद होते ते निवडून आलेले नव्हते, कारण देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक अजून व्हायची होती आणि त्यांना या देशामधल्या बहुसंख्याक हिंदूंबद्दल हा एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा होता. आणि त्यामुळं आता विरोधकांकडून अशी ओरड सुरू झाली की जर हे लोकांमधून निवडूनच आलेले नाहीये तर इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार या सगळ्यांना दिला कोणी. काँग्रेसच्या अनेक लोकांनी याला जो विरोध केला तो विरोध करताना म्हणजे आत्ताच्या परिस्थितीशी आपण जर ताळमेळ जुळवून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अगदी राजेंद्र प्रसादांच्या पासूनच्या लोकांच्या डोक्यात होतं की 46च्या नंतर 52च्या निवडणुकांना त्यांना तोंड द्यायचं होतं समजा. आणि याच्यामध्ये एका बाजूला मुस्लिम दुरावलेलेच आहेत, हिंदू दुरावू नये ही त्यांची भूमिका असेल असंही आपण समजू. पण अशी भूमिका असताना त्यांच्या डोक्यात कसं होतं मतदार म्हणून की स्त्रीला घटनेनं मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर देखील स्त्री ही स्वतंत्रपणे मतदान करते हे ते पक्षीय पातळीवरती मानत नव्हते. मग त्यांच्या डोक्यात असं होतं की ती नवऱ्याच्या सांगण्यावरूनच मतदान करणार आणि त्यामुळं नवरा दुखावला जाऊ नये एवढीच त्यांनी भूमिका घेतली. पंडित नेहरू अजूनही मंत्रिमंडळात आणि काँग्रेस पक्षांतर्गत हिंदू कोड बिलाची खिंड लढवत होते. काँग्रेसच्या सदस्यांसाठी सुद्धा हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. देश पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उंबरठ्यावर होता. बहुसंख्याक हिंदू समाज बिलाबद्दल आक्रमक होत चालला होता. त्यात विरोधकांनी आता हे सरकार हिंदू वगळता मुस्लिम आणि इतर धर्मांना हात लावायला घाबरत असल्याचा प्रचार सुरू केला. यात आघाडीवर होते 1951 मध्ये मंत्रिमंडळाबाहेर पडलेले जनसंघाचे नेते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी. ये कहा जा रहा है कि हम सेक्युलर देश है. दरअसल हम सभी एक नई बीमारी के शिकार हो गए हैं जिसे हम सेक्युलराइटिस कह सकते हैं. सवाल यह है कि सिर्फ एक धर्म के लिए कानून बनाना कितना उचित है. मुझे कानून मंत्री के जवाब का पता है. उनका कहना है कि अगर देश तैयार है तो सभी धर्मों के लिए इंडियन सिविल कोड बनाया जा सकता है. अगर ऐसा है तो सभी धर्मों पर लागू होने वाला कानून क्यों नहीं लाया जाए. मुझे शक है कि इस कानून को दूसरे धर्म खास तौर पर मुसलमानों पर लागू किया जाएगा. क्या एक से ज्यादा शादी सिर्फ हिंदुओं और सिखों के लिए बुरी है? ऐसी बात तो है नहीं. तो फिर सरकार सभी के लिए एक ही कानून क्यों नहीं ला रही है? इस देश के लोगों का आचार व्यवहार वेदों से निर्धारित है. आज पंडित जवाहरलाल नेहरू का शासन है और डॉक्टर भीमराव अंबेडकर उनके प्रतिनिधि.
जो एक ही झटके में उन सारी परंपराओं को खत्म कर देना चाहते हैं जो सनातन काल से चली आ रही हैं। मैं तो कहता हूं इस देश में हिंदू कोड बिल को कोई नहीं मानेगा। टीकेची ही धग केवळ संसद भवनातच डॉक्टर आंबेडकर आणि नेहरू सहन करत नव्हते. हिंदू कोड बिलाविरुद्धची आग आता संसदेबाहेरच्या रस्त्यांवरही पसरू लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोर्चे काढले. अनेक हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या. ऑल इंडिया अँटी हिंदू कोड बिल नावाची समिती अगोदरच स्थापन झाली होती. संसदेबाहेरच्या या जनक्षोभाचा चेहरा झाले होते एक संन्यासी, स्वामी करपात्री महाराज. आणि साहजिकच त्यांच्या टीकेचं पहिलं लक्ष होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी पंडित नेहरूंना आव्हान देतोय की जर पंडित नेहरू आणि आंबेडकर हे सिद्ध करून दाखवतील की बिल एक अंश जरी शास्त्र संमत आहे तर आहे तशा या बिलाचा मी स्वीकार करेन. हे लोक काय बोलतायत याचं त्यांना जरा तरी भान आहे का? नाही ना शास्त्राचं ज्ञान आहे ना हिंदू संस्कृतीची समज. हिंदू रीतीनुसार घटस्फोट हा वर्ज्य आहे. मग लोक कोणतं हिंदू कोड बिल आणायच्या गोष्टी करतायत? हे बिल म्हणजे पूर्णपणे हिंदू धर्मशास्त्राचं उल्लंघन आहे. मी पंडित नेहरूंना आव्हान देतोय की जर पंडित नेहरू आणि आंबेडकर हे सिद्ध करून दाखवतील की बिल एक अंश जरी शास्त्र संमत आहे तर आहे तशा या बिलाचा मी स्वीकार करेन. हे आंबेडकर कोण आहेत आमच्या संस्कृतीत हस्तक्षेप करणारे? त्यांना जर शास्त्राचं एवढं ज्ञान आहे तर इथं या मंचावर येऊन माझ्याशी वाद करून दाखवावा. ते म्हणतात की शास्त्रामध्ये एकापेक्षा जास्त अधिक विवाहांबद्दल काहीही लिहिलेलं नाहीये. मी त्यांना सांगतोय की जा आणि याज्ञवल्क स्मृतीच्या 3ऱ्या खंडातल्या 3ऱ्या अध्यायाचा 3रा श्लोक वाचा. त्यात स्पष्ट लिहिलंय की कोणत्या स्थितीत पुरुष आपली पत्नी जिवंत असतानाही दुसरा विवाह करू शकतो. हरिहरानंद सरस्वती उर्फ स्वामी करपात्री हे हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक मानले जात. धार्मिक व्यवहारांमध्ये त्यांच्या शब्दाला वजन होतं. 1948 मध्ये त्यांनी रामराज्य परिषदेची स्थापना केली आणि आता ते सनातन्यांच्या बाजूने हिंदू कोड बिलाविरुद्ध उभे राहिले होते. डॉक्टर आंबेडकर विरुद्ध सनातनी हा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला होता. टीका आणि विरोध अत्यंत खालच्या पातळीला जाऊन पोहोचले. दिल्लीमध्ये जसं स्वामी करपात्री होते तर दिल्लीमध्ये हा प्रकार असला तरी महाराष्ट्रामध्ये ती स्थिती होती. इथले जे शंकराचार्य होते जिरे शास्त्री ते तळपासून अगदी त्याचा प्रतिकार करत होते. त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर आंबेडकर हे हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने एक भीमस्मृती तयार करतात आणि त्या भीमस्मृतीच्या रूपात ते स्वतःला आजमार करून पाहतात. तितक्या हीन पातळीवर जाऊन ते म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकर जरी सांगत असले की त्यांना धर्मशास्त्राचा अभ्यास असला, धर्मशास्त्रानुसार ते जरी करीत असेल तरी धर्मशास्त्र सांगण्याचा अधिकार हा त्यांचा नाही. त्याच्यामुळे ते जे विचार आहेत ते अपवित्र घाण गंमत ह्या नाल्यातून आलेल्या गंमतकासारखे आणि म्हणून ते त्याज्य केले पाहिजे. एक उदाहरण देतो याच्यामध्ये की एकदा पार्लमेंटमधून घरी जात असताना माईसाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर होत्या, त्यांच्या पत्नी आणि हिंदू महासभेच्या काही महिला 25-30 महिला बाबासाहेबांच्या विरोधात घोषणा देत होत्या. बाबासाहेब शांतपणे तिथून निघाले आणि त्यावेळेला त्यांच्या पत्नीनं विचारलं की या स्त्रियांच्या उन्नतीसाठी तुम्ही आज भूमिका घेताय आणि तरी ह्या स्त्रिया तुमच्या विरोधामध्ये का घोषणा देत आहेत? त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मी काय करतोय हे त्यांना आज कळायचं नाही, त्याला 2 पिढ्या जाव्या लागतील, त्यावेळेला त्यांना कळेल. आणि ती आज परिस्थिती तशी झालेली आहे. चहूबाजूंनी ही सगळी टीका होत असताना बाबासाहेब मात्र स्थिरचित्त होते. पण त्याच वेळेस जे बौद्धिक कायदेशीर आक्षेप होते त्या सगळ्यांची उत्तरं देऊन प्रत्येकाला समजावून देण्याचा ते परोपरीने प्रयत्न करत होते. सगळ्यांसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड का नाही असं ज्यांनी विचारलं त्यांना ते म्हणाले की जर असं बिल करायचं असेल तर मी ते 2 दिवसात तयार करून देईन, पण ते पचवण्याची तयारी पाहिजे. ती आहे का? त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदू कोड बिल हे युनिफॉर्म सिव्हिल कोडची पहिली पायरी आहे. ते प्रत्येकाच्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाची त्यांनी एक विशेष परवानगी घेतली आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये
देशभरातल्या 42 विद्वानांना बोलवलं. त्या प्रत्येकानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बाबासाहेबांनी स्वतः दिली. 39 पानांची बिलाबाबत सगळी माहिती देणारी एक पुस्तिका काढली, ती सगळीकडे वाटली. इतकंच काय, पण जे एवढी टीका करत होते त्या स्वामी करपात्रींना सुद्धा भेटायला बाबासाहेब तयार झाले. पण मी आंबेडकरांकडे कसा जाणार असं म्हणत स्वामीजींनी मात्र आपला रस्ता वेगळा केला. 1951च्या उत्तरार्धातल्या अधिवेशन काळातच हिंदू कोड बिलावरून सर्वांचे राजकीय संबंध ताणले गेले. ऑगस्ट 1951च्या काँग्रेस पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकीतच हे एकमतानं ठरवण्यात आलं की कितीही अडचणी आल्या तरी हे बिल पास केलं जाईल. पण आता राष्ट्रपती झालेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद अद्यापही विरोधातच उभे होते. त्यांनी नेहरूंना वेळ आल्यास राष्ट्रपती म्हणून स्वतंत्र निर्णय घेईन असं लिहिलं. नेहरूंनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं. यामुळं एका बाजूला राष्ट्रपती आणि दुसऱ्या बाजूला सरकार आणि लोकसभा अशी विरोधी फळी निर्माण होईल. सरकारच्या किंवा लोकसभेच्या ठरावाला आव्हान देण्याचा राष्ट्रपतींना कसा अधिकार आहे असे प्रश्न विचारले जातील आणि याचे परिणाम गंभीर होतील. लोकसभेनं हिंदू कोड बिल पारित करायचा जो निर्णय घेतलाय त्या विरोधात जायचा राष्ट्रपतींना अधिकार नाही. बिल पास करण्याचा हक्क सध्याच्या लोकसभेला आहे, त्याला राष्ट्रपतींना आक्षेप घेता येणार नाही. मला असं वाटतं की सगळ्यात मोठा जर विरोध केला असेल तर तो स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी, जे भारताचे राष्ट्रपती होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काँग्रेसमधले सनातनी आणि त्यावेळच्या विरोधी पक्षातले सनातनी हे दोघेही एकत्र आले आणि या दोघांनी एकत्र येऊन हे विधेयक हाणून पाडण्याचा निश्चय केला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तर पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. त्यांचं ऑब्जेक्शन, त्यांचं म्हणणं असं होतं की हे सगळे जे बदल आहेत, आपली संस्कृती एवढी पुरातन आहे आणि इतके दिवस चाललं होतं आणि आपण आजपर्यंत टिकाव धरला, कारण ही आपली संस्कृतीची जी शक्ती आहे, त्याचं जे बळ आहे, त्यामुळे आपण टिकाव धरलेला आहे. हे जर विधेयक संमत झालं तर त्यातून भारतीय संस्कृतीच्या गाभ्यालाच धक्का पोहोचेल आणि भारतीय संस्कृतीचं अधःपतन होईल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. पण पंडित नेहरूंचा या बिलाबाबतला कणखरपणा फार काळ टिकला नाही. डॉक्टर आंबेडकर सुद्धा आग्रही झाले होते. त्यांनी नेहरूंना पत्र लिहून आपली प्रकृती ठीक आहे तोपर्यंत हे बिल पास करण्यासाठी लिहिलं. नेहरू त्यांना आता सबुरीचा सल्ला देत होते. नेहरूंनी डॉक्टर आंबेडकरांना या बिलाचे 4 भाग करण्याची सूचना केली. आंबेडकरांनी तीही मान्य केली. परंतु मध्ये एक वेळ अशी आली की पंडितजींनी बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून सांगितलं की आपण सगळं काय करून घेऊ शकत नाही, पास करून घेऊ शकत नाही. आपण काय करूया, 50% करून घेऊया आणि उरलेलं 50% आपण पहिलं पार्लमेंट जे येईल ना, विधिवत निवडणुका होऊन, सार्वत्रिक निवडणुका होऊन जे पार्लमेंट येईल त्यामध्ये आपण उरलेलं गोष्ट संमत करू. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया अशी होती, त्यांनी संस्कृतमधलं वचन उद्धृत केलं की सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यम त्यजति पंडितः, की ज्यावेळी सर्वच गोष्ट सर्वनाश होत असतो त्यावेळी शहाणा माणूस असेल तो 50%वर समाधान मानतो, असं बाबासाहेब म्हणाले. आणि त्यांनी त्याला मान्यता दिली की त्याला 50% त्या 50%. तर मॅरेज ऍक्ट जो होता तो आपण करून घेऊ, प्रॉपर्टीचा काही भाग करून घेऊ, म्हणजे काही भाग आपण करून घेऊ आता, असं जे म्हटलं त्यांनी त्याला तयारी दाखवली. पण तरीही नेहरू हळूहळू मागं सरत गेले. याचं मुख्य कारण होतं पुढच्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका. अनेक खासदार डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होते. जनमत सरकार विरोधात चाललं होतं. नेहरूंसमोर आता 2च पर्याय होते. एक म्हणजे बिल पास करून काँग्रेसला अडचणीत आणायचं किंवा योग्य वेळेची वाट पाहायची. 26 सप्टेंबरला त्यांनी संसदेत मोठी घोषणा केली. हिंदू कोड बिल पास करायची आमची इच्छा आहे हे संसदेला माहिती आहे. वेळ कमी असल्यानं आम्ही बिलाचे भाग केले. त्यात विवाह आणि घटस्फोटासारख्या मुद्द्यांना जास्त महत्व दिलं. आपण या बिलावर 1 आठवडा चर्चा केली आणि 2 मुद्दे पासही केले. पण खूप विचार विनिमय केल्यानंतर आम्ही आता या निर्णयावर आलो आहोत की संसद सदनाच्या या सत्रात हे बिल पास होणं अशक्य असल्यानं यापुढे हिंदू कोड बिलावर या सत्रात कोणतीही चर्चा केली जाणार नाही. मोठ्या केविलवाण्या स्थितीत हिंदू कोड बिलाचा त्याग करण्यात आला. हे तेच बिल होतं
ज्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आणि नेहरूंनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं तर 4 कलम झाल्यावर हे विधेयक जन्माला येण्यापूर्वीच ठार मारून पुरण्यात आलं. नेहरू शांत राहू शकणार होते, पण स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे राहणार नव्हते. जे बुद्धीला पटलं होतं ते मिळवण्यासाठी अंतिम त्याग करण्याची तयारी त्यांनी आयुष्यभर ठेवली होती. याही वेळेस ते त्या तत्वाला जागणार होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा लिहायला घेतला. मंत्रिमंडळानं एकमतानं हा निर्णय केला होता की हिंदू कोड बिल संसदेच्या याच सत्रात पारित केलं जाईल. त्यानुसारच संसदेत 17 सप्टेंबरला प्रत्येक कलमावर चर्चा करण्यासाठी ते ठेवण्यात आलं. त्यावर चर्चा सुरू होती तेव्हाच पंतप्रधानांनी हे निवेदन केलं की या सत्राचा जेवढा उर्वरित काळ आहे त्यात हे बिल पूर्ण स्वरूपात पारित होऊ शकणार नाही. त्यासाठी 4 भागांमध्ये हे बिल विभागण्यात यावं. मी या विधेयकातून विवाह आणि घटस्फोट हे 2 स्वतंत्र विभाग करायला यासाठी तयार झालो की आपल्या कष्टांचं चीज होवो. पण अशा विधेयकाचीही हत्या करण्यात आली. अशा स्थितीत मला मंत्रिपदावर राहण्यात काहीही स्वारस्य नाही. विवाह आणि घटस्फोटाच्या विधेयकांवर 2-3 दिवस चर्चा सुरू होती, पण त्यात अचानक पंतप्रधानांनी संपूर्ण बिलच परत घेण्याची घोषणा केली. व्यक्तिगत माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. किमान मी हे मानायला तयार नाही की विवाह आणि घटस्फोट संबंधी बिल केवळ वेळ नसल्यानं पारित होऊ शकली नाही. मला पंतप्रधानांच्या हेतूवर शंका नाही, पण हिंदू कोड बिल पास करण्यासाठी ज्या प्रामाणिकपणा आणि निश्चयाची गरज होती तो त्यांच्या ठायी नव्हता. हा शुद्ध विनोद आहे. हे म्हणजे शेणाच्या ढिगाऱ्यावर महाल उभारण्यासारखं आहे. मी हिंदू कोड बिलाला इतकं महत्त्व देतो की अन्य मतभेद असूनही मी मंत्रिमंडळात राहिलो. त्यामुळं जर काही चूक माझ्याकडून झाली असेल तरी निसंशय सर्वांचं भलं व्हावं हाच हेतू होता. कदाचित माझ्या राजीनामा देण्याने कोणाला फरक पडणार नाही, कोणी त्याची पर्वाई करणार नाही, पण मला स्वतःशी प्रामाणिक राहायलाच हवं आणि ते केवळ राजीनामा देऊनच शक्य आहे. हिंदू कोड बिलाशिवाय ही लोकसभा विसर्जित झाली आणि देश पहिल्या निवडणुकीला सामोरा गेला. नरमाईचं धोरण नेहरूंच्या कामी आलं. काँग्रेस बहुमतात आली. बाबासाहेबांना मात्र धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. सत्तेत आलेल्या नेहरूंनी हिंदू कोड बिल आता 4 भागांमध्ये विभागलं. हिंदू वारसा हक्क, दत्तक विधान आणि पोटगी कायदा आणि हिंदू अल्पसंख्याक व पालकत्व हे कायदे 1956 पर्यंत पास केले गेले. यावेळेसही प्रचंड विरोध झाला, पण बहुमत नेहरूंकडे होतं. नंतर जरी हे कायदे पास होत असताना सभागृहामध्ये बाबासाहेब नव्हते तरीही त्यांचं योगदान हा देश विसरला नाही. त्या स्वरूपातल्या कायद्यांनी सुद्धा स्त्रियांना जे हक्क दिले, जे अधिकार दिले, त्याचं पितृत्व निसंशयपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं. काळाने त्यांचं योगदान ओळखलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेले प्र. गजेंद्र गडकर त्यावेळेस असं म्हणाले होते की आंबेडकरांनी जर आपल्याला हिंदू कोड बिल दिलं तर इतिहासामध्ये सद्गुणांचा परिपोष आणि दुर्गुणांचा विनाश या कवीच्या न्यायाप्रमाणे पोएटिक जस्टिसनुसार ते चिरंतन राहील. आचार्य अत्रेंनी तर त्यावेळेस लिहिलं होतं की देवासारखा डॉक्टर आंबेडकरांनी जो आपला हात हिंदू समाजाला दिला होता तो त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला. आणि त्यामुळं शेवटी समतेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाच्या मार्गावर जाण्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांपुढे पर्याय उरला नाही. सर्वव्यापी आंबेडकरमध्ये या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागात बाबासाहेबांच्या आणखी एका पैलूविषयी जाणून घेणार आहोत.